पुढच्या घडामोडीकडे आपण वळूया। आता डीजीएमओची प्रतिक्रिया आपण पाहिली। भारतीय डीजीएमओ होते ज्यांनी स्पष्ट केले की जर पुन्हा त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही मात्र तसंच उत्तर देऊ। आता ही आपण स्क्रीनवर अत्यंत महत्त्वाची बातमी बघतो आहोत। या घडीची महत्त्वाची बातमी, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर बेनकाब करण्याकरता म्हणजे त्यांचा पर्दाफाश करण्याकरता भारत आणखी एक पाऊल पुढे टाकतंय। संयुक्त राष्ट्रांच्या समितीच्या आगामी बैठकीमध्ये भारत पहलगाम हल्ल्याचे ठोस पुरावे मांडणार आहे आणि याकरता भारताचा एक विशेष प्रतिनिधी मंडळ पुढच्या आठवड्यामध्ये रवाना होत आहे। या बैठकीत भारत हे दाखवेल की पाकिस्तानच्या सैन्याचे आणि दहशतवादी संघटनांचे कसे घट्ट संबंध आहेत आणि मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना राजकीय सन्मानाने दफन करणं आणि त्यांच्या अंत्ययात्रेत पाक सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती असणं हे त्याचंच एक मोठं उदाहरण आहे। तर संयुक्त राष्ट्रांच्या समितीकडून या आधीही पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर आणि दहशतवादी संघटनांवर अनेक वेळा बंदी घालण्याची शिफारस करण्यात आलेली होती। यूएनच्या समितीसमोर हे सगळे पुरावे म्हणजे पहलगाम हल्ला कसा घडवला गेला दहशतवाद्यांकडून आणि तो पाकिस्तान लष्कर प्रेरित होता, हे सगळे पुरावे भारत देणार आहे आणि पाकिस्तानला कशा पद्धतीने आता धडा शिकवायचा, त्याच्यावर निर्बंध लादायचे याची सुद्धा पूर्ण तयारी भारताने केलेली आहे। यूएन समितीच्या बैठकीत पाकला घेरलं जाणार आहे।